आषाढाचा महिना सुरू आहे. वारी चालत असताना डोक्यावर काळे ढग असतात. बाजूबाजूला ओलावा असतो, पावसांच्या सरी असतात. हा संतांचा पोहा निघाला आहे. आणि बरोबरीला दुसरं काय आहे तर पताका आहे, टाळ आहे, गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे आणि हृदयामध्ये भक्ती आहे. आणि ही ओढ किती प्रचंड आहे याविषयी तुकोबराय म्हणतात, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी हे. तुका म्हणे ऐसी आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. तुकोबराय या अभंगातून वारीबद्दलची उत्कटता व्यक्त करतात. मला ही वारी का आवडते तर संसारामध्ये संपादन असतं आणि ते संपादन मला नको आहे. आता मला एकच ध्यास लागलाय आणि तो म्हणजे पंढरीला जावं आणि विठोबाला भेटावं. कधी एकदा आषाढी येते आहे, एकादशी येते आहे, अशी आर्तता माझ्या मनाला लागली आहे. महाराज असं म्हणतात, अशी आर्तता ज्याला असेल त्याला भेटायला देवही उत्कट असतो, त्याची चक्रपाणी वाट पाहे. आयुष्यात अनेक प्रकारचे प्रवास असतात. या प्रवासात आपण अनेक वेळा घराचा उंबरा ओलांडून जातो. या प्रत्येक प्रवासाचा हेतू सांसारिक असतो, स्वार्थी असतो. काही वेळा या प्रवासाचा हेतू मौजमजा सुद्धा असतो. पण भक्तांना मात्र हा प्रवास दिव्यत्वाचा हेतू घेऊन आवडीची धनी फेडावा याचा असतो. सगळ्यांचा हेतू एक, ध्यास एक, सगळ्यांचे सुख एकच असते. निसर्गाची अनुकूलता असू दे, प्रतिकूलता असू दे, हे सगळं सांभाळत प्रचंड ऊर्जेने सहजीवन जगत पंढरीकडं हा पोहा जातो आहे. आणि यासाठी अनेक जण येत आहेत. लाखोंचा थवा पुढं सरकतो आहे. आणि जगातलं प्रचंड मोठं आश्चर्य आहे. सामुदायिक साधनेतून विठ्ठल नामाची उपासना करत, सगुणाला पंढरीत ठेवून ज्ञानोबा तुकोबांच्या निर्गुण पादुकाबरोबरचा हा प्रवास म्हणजे ही लौकिक यात्रा अलौकिकाच्या अनुभवासाठी असते आहे. तुकोबराय याविषयी असं म्हणतात, वाटदावी त्याच्या पुण्यानाही पार होती उपकार अगणित. आयुष्याचा नेमका मार्ग जो संत दाखवतात तो आयुष्य उजळून टाकणारा असतो. संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जर आम्ही निघालो, आमचं आयुष्य त्या मार्गावर चालू लागलं, तर जे सुख संतांना मिळतं ते त्यांच्या वाटेवरून चालणाऱ्यालाही मिळतं. हे आम्हा सर्वांना माहिती आहे. असं म्हटलं जातं की एकदा नळराजानं दानसत्र आरंभिले होते. रोज तो इतकं दान याचकांना करे की त्यांच्या अपेक्षेपेक्षा ते खूप असायचं. ते जेव्हा घरी पोहोचत तेव्हा दुसरे कोणी नळराजाकडे निघालं तर ते याचक आपल्याजवळच धन त्याला देऊन टाकीत आणि त्याला तिथंच तृप्त करीत असत. अगदी त्याचप्रमाणे विठ्ठलानं या दोघांना म्हणजे ज्ञानोबा तुकोबरायांना एवढं ऐश्वर्य दिलंय, एवढी संपदा दिली आहे की हे दोघंच सगळ्यांना हे वाटतायत. कारण हे विठ्ठलाची लाडकी लेकरं आहेत. म्हणून वारकरी या दोघांच्या नामाचा गजर करतच वाट चालतो आहे. कारण त्यांची श्रद्धा आहे की यांच्या नामाचा गजर हा विठ्ठलापर्यंत पोहोचतो आणि आपल्या लाडक्या लेकरांच्या जयघोषाने विठ्ठली आनंदित होतात. जसे वारकऱ्यांना संत भेटीची ओढ आहे, तशीच विठ्ठलाला त्या चक्रपाणीलाही यांच्या भेटीची ओढ आहे. आणि म्हणून या सोहळ्यामध्ये विठ्ठल नाम ही संपदा आहे आणि संत समागमे पावलांची ओढ विठ्ठल दर्शनाची आहे. आणि असा हा पुण्याचा संग्रह, असा हा पुण्य संग्रह पंढरीच्या दिशेनं रवाना होतो आहे. आनंदाचा कंद हरी भरला पुरा पांडुरंग, रामकृष्ण हरी पुंडलिक वरदे हरी. जय हो, मंगल हो.